नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. काही सिलेबस राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षेचा कॉमन आहे, काही सिलेबस तुम्हाला डिफरंट दिसतोय. ठीक आहे, तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण इथं आज कंडक्ट करतोय जिओग्राफीचं सेशन. याच्या आधीही मी तुम्हाला जिओग्राफीचे सेशन दिलेले आहेत आणि जिओग्राफीला वेटेज जे आहे ते जास्त आहे. जास्त म्हणजे कसं, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि करंट अफेअर्सचा भाग तिथं आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, ओके. तर याच्यासाठी सध्या तरी आपल्याकडे 2 महिने आहेत. एप्रिलमध्ये आहे आपली परीक्षा. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही ठोकळा जो आहे तो आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतोय, तर तुम्ही ठोकळ्यातून रिव्हिजन करू शकता. कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे 29वी आवृत्ती दिसेल. या 29व्या आवृत्तीमध्ये तुम्हाला भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, मानव भूगोल सगळं काही मिळून जाईल. प्लस तुम्हाला इथं 500+ क्वेश्चन जे आहेत ना प्रॅक्टिससाठी ते देखील मिळून जातील. ठीक आहे, ओके. तर हे पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून मागवू शकता. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की जीएसचा जो पार्ट आहे ना खूप चांगला याच्यामधून तुम्हाला कव्हर होऊन जातो. 22चा क्वेश्चन पेपर तिथे मिळतोय. 23ची तुम्हाला अधिकृत आकडेवारी मिळते, जेणेकरून तुम्हाला करंट डाटा विचारला तर तुमचे मार्क्स जाऊ नये. ठीक आहे, ओके. हे झालं सध्या जे एक्झाम देत आहेत. आणि जे विद्यार्थी 25 साठी प्रिपरेशन करत आहेत ना, तर त्यांनी काय करा, जिओग्राफी सेक्शन मध्ये जावा. स्पेशली मी आज जिओग्राफी बद्दल बोलते. जिओग्राफी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल, जर तुमचा ऑप्शनल असेल तर ऑप्शनल साठी तुम्हाला याच्यातली बरीच पुस्तकं घ्यावी लागतात. जर तुमचा ऑप्शनल नसेल तरी सुद्धा मुख्य परीक्षेसाठी विचार करून तुम्हाला या पुस्तकांपैकी 5 ते 6 रेफरन्स बुक तुमच्याकडे असलीच पाहिजेत. आता असं म्हणू नका की मॅडम इतकी रेफरन्स बुक कशासाठी, राज्यसेवेसारखी आपण एक्झाम देतोय सो इथं आपल्याला एक्सक्यूज करता येत नाही. ठीक आहे, ओके. तर ही आहे आपली बुक लिस्ट. याच्यामध्ये तुम्हाला मानव भूगोल, जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया असेल, वर्ल्ड जिओग्राफी असेल, प्राकृतिक भूविज्ञान हे तुम्हाला प्रीला पण उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, तर ही सगळी पुस्तकं आपल्यासाठी बेस्ट आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पुस्तकं युपीएससीचे विद्यार्थी पण वापरतात. मूळ पुस्तकं इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये ट्रान्सलेट आपल्याला करून दिलेले आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे आहेत, तुम्ही केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या. ऍप्लिकेशन वरती तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेस मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला बॅचेस बद्दल कम्प्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, ओके. चला, तर जिओग्राफीचा आपण एक महत्वाचा टॉपिक आज बघतोय, प्रिलियम साठी बघतोय विशेषतः, जेणेकरून आपल्याला क्लायमेटॉलॉजीचा जो पार्ट विचारला जातो ना प्रिलियम मध्ये, तर त्याचे मार्क्स आपल्याला व्यवस्थित मिळाले पाहिजे. ठीक आहे, ओके. तर ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण हा टॉपिक आपण बघतोय. इथून आयोगाचे क्वेश्चन पण भरपूर असतात. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला वातावरणाचे घटक, वातावरणाची संरचना, सौरशक्ती आपण डायरेक्ट हीट बजेट म्हणून अभ्यासतो, सौरशक्ती वितरणावर परिणाम करणारे घटक, त्याच्यानंतर टेम्परेचर हवेच्या तापमानावर परिणाम करणारे घटक, तापमानाचं वितरण, तापमानाची विपरीतता. ठीक आहे, ओके. प्रेशर बेल्ट, याला करा IMP, प्रेशर बेल्ट. पण आपण काय करतो माहिती का, आपण डायरेक्ट कुठेतरी वाचतो प्रेशर बेल्ट आणि आपण डायरेक्ट इथूनच वाचायला चालू करतो. तर हे बरोबर आहे का नाही, हे चुकतं. क्लायमेटॉलॉजी मध्ये तुमच्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजेत, लक्षात घ्या. सो त्याच्यासाठी आधी तुम्हाला वातावरणाचे घटक अभ्यासले पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्ही हीट बजेट अभ्यासलं पाहिजे, त्याच्यानंतर, कारण टेम्परेचर आणि प्रेशरचा खूप मोठा संबंध आहे ज्याच्यावरती पूर्ण क्लायमेटॉलॉजी तुम्हाला समजते. तर हा पार्ट तुम्ही सोडून देता आणि तुम्ही काय करता, डायरेक्ट प्रेशर बेल्ट वाचायला घेता. ठीक आहे, किंवा तुम्ही स्टेट बोर्ड मधून करता, पण स्टेट बोर्ड फक्त बेसिक आहे, लक्षात घ्या. तर इथं आपल्याला वातावरणीय दाब म्हणजे काय, हवेचा दाब नियंत्रित करणारे घटक काय आहेत, किंवा वितरणाचे प्रकार काय आहेत, हवेच्या दाब पट्ट्यांची जी निर्मिती आहे किंवा वाऱ्यांचे जे प्रकार आहेत, हे सगळं आपल्याला इथं काय करायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. चल, जर पुढचा पार्ट आपण बघूया. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा वातावरण म्हणजे काय ते बघायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम डेफिनेशन वगैरे येतात का, येतात डेफिनेशन. तुम्ही जर थोडस पेपर बघितले असेल, पेपर कशा प्रकारे सेट होतात, तर तुमच्या लक्षात येईल की आयोग तुम्हाला डेफिनेशन सुद्धा विचारत आहे. ठीक आहे, ओके. चला बघा, आता वातावरण हा जो घटक आहे ना, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वातावरणाचे घटक आणि वातावरणाची संरचना याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, बरोबर. किंवा सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक असतील, सौरशक्तीचं जे असमान वितरण आहे ना, त्याचा परिणाम
तापमानाच्या वितरणामुळे समजून येईल किंवा प्रेशर बेल्ट, त्यांचे वितरण, त्याच्यातून निर्माण होणारे जे ग्रहीय वारे आहेत त्यांचे प्रकार आहेत, हे आपल्याला या टॉपिक मधून समजतात. लक्षात घ्या. म्हणजे एखादा जो टॉपिक आहे तो टॉपिक एका फ्लो न केल्याने आपल्याला काय फायदा होतो ते तुम्हाला इथं समजून घ्यायचंय. जर कुठेही विद्यार्थी काय करतात, टेलिग्राम वरती जातात किंवा व्हॉट्सअप वरती कुठून तरी नोट्स आलेल्या असतात आणि त्या अधूनमधून येणाऱ्या ज्या नोट्स आहेत ना, त्या नोट्स विद्यार्थी वाचत राहतात. अशा नोट्सचा फायदा राज्यसेवेसारख्या एक्झामला होत नाही. लक्षात घ्या. इव्हन कुठल्याच एक्झामला होत नाही जर तुम्ही प्रॉपर एका फ्लो न करत नसाल तर. ठीक आहे. चला, तर आता इथं तुम्हाला जिओग्राफीचे ब्रांचेस वगैरे तर मी घेतलेल्या नाहीयेत, कारण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तर आपण बघतोय प्राकृतिक भूविज्ञान एक महत्वपूर्ण शाखा आहे. प्राकृतिक भूविज्ञानामध्ये आपण काय शिकतो बघा. प्राकृतिक भूविज्ञानामध्ये आपण शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण याच्यामधले जे प्राकृतिक घटक आहे त्याचा अभ्यास केला जातो. आता तुम्ही म्हणाल की मॅडम जिओग्राफीच्या ब्रांचेस आम्हाला विचारतील का? विचारू शकतात. आयोगाचं काही सांगता येत नाही. जसं तुम्हाला सायन्समध्ये बायोलॉजीच्या ब्रांचेस विचारल्या होत्या तसं तुम्हाला इथं भूगोलाच्या ब्रांचेस विचारल्या जाऊ शकतात. तर आपण सध्या तरी बघतोय प्राकृतिक भूविज्ञान इम्पॉर्टंट ब्रांच आहे. याच्यामध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण. लक्षात ठेवा, प्राकृतिक भूविज्ञानामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. आणि आज जर आपण बघितलं तर केवळ प्राकृतिक घटकांचा अभ्यास न करता इथं तांत्रिक दृष्ट्या प्रगत मानव, प्राकृतिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा सुद्धा अभ्यास केला जातो. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता पृथ्वीच्या सभोवताली जे वायूचं वेस्टर्न आहे, ज्याला आपण चादर म्हणतोय, बरोबर, तर त्याला काय म्हटलं जातं? वातावरण म्हटलं जातं. साधं सिंपल डेफिनेशन. मग ही जे वातावरण आहे पृथ्वीच्या भोवताली जे एक चादर टाईप जे काय म्हणतो त्याला आपण काय दिलेलं आहे इथं? वेस्टर्न आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे काय झालेलं आहे? याच्यामुळे आपल्याला पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात असलेली दिसत आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या सोबती असलेले जे वातावरण आहे त्याच्यामध्ये वायू, बाष्प आणि धुलीकण. लक्षात घ्या, आपल्या सभोवताली जे असणारं वातावरण आहे ते कशाच्या मिश्रणानं बनलेलं आहे? तर वायू, बाष्प आणि धुलीकण. ठीक आहे. आणि या वातावरणाचा जो विस्तार आहे तपांबर, स्थितांबर, अयनांबर आणि बाह्यांबर या 4 थरामध्ये झालेला आहे. लक्षात घ्या. दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा. याला मी 1 नंबर देते, याला मी 2 नंबर देते. ठीक आहे. ओके. तर आपल्या सभोवताली जे वातावरण आहे ते कशापासून बनलेलं आहे? तर ते बनलेलं आहे वायू, बाष्प आणि धुलीकण. आणि ह्या वातावरणाचा जो विस्तार आहे तो विस्तार कशा प्रकारे झालेला आहे? तपांबर, स्थितांबर, अयनांबर आणि बाह्यांबर. ठीक आहे. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं असतं. आता वातावरणाची संरचना आपण अभ्यासतोय, बरोबर. मग जेव्हा आपण वातावरणाची संरचना अभ्यासतो ना, तेव्हा इथं आपल्याला काय करायचं की वातावरणाचा जो प्रत्येक थर आहे याच्यामध्ये वायू, इतर घटक आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. लक्षात आलं? हे जर तुम्ही प्रॉपर एका फ्लो न केलं तरच तुम्हाला क्लायमेटोलॉजी समजणार आहे. वातावरणाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा, सौर शक्ती हा घटक संपूर्ण वातावरणाच्या विविध घटकावरती नियंत्रण ठेवतो. बरोबर. म्हणजे इतर सौर शक्तीचा रोल फार मोठा आहे. कारण का? वातावरणाच्या सगळ्या घटकांना तो कंट्रोल करतोय. लक्षात आलं? त्याच्यामुळं पहिल्यांदा तर आपल्याला सौर शक्ती आणि त्याचा जो रोल आहे तो अभ्यासणं फार महत्वाचं आहे. कारण सौर शक्तीचा परिणाम तापमान आणि वायुभार या दोन्ही घटकांवरती होत असतो. आणि लक्षात घ्या, हे दोन्ही घटक वातावरणाचे नियंत्रक आहेत. तर कोणते घटक वातावरणाचे नियंत्रक आहेत? तर इथं आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तापमान आणि वायुभार हे दोन्ही घटक वातावरणाचे नियंत्रक आहेत. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय? सौरशक्ती वितरणावर परिणाम करणारे घटक, तापमानाचं वितरण, पृथ्वीचे दाबपट्टे आणि ग्रहीय वारे या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. ठीक आहे. ओके. चला बघा, वातावरणाचे घटक, कंपोजिशन ऑफ ऍटमॉस्फिअर. पृथ्वीच्या, आपण आताच बोललो की पृथ्वीच्या सभोवताली जी पोकळी आहे ना, त्या पोकळीची हवा आहे. लक्षात घ्या, त्या हवेच्या विस्ताराला वातावरण असे म्हणतात. याच्या आधी पण मी तुम्हाला डेफिनेशन सांगितले. मग या वातावरण या शब्दाची जर फोड केली तर काय होईल? वात म्हणजे काय? हवा, बरोबर. आणि आवरण म्हणजे काय? तर हे सगळं तुम्हाला विचारत नाहीत बरं का, फक्त जस्ट आपण इथं रिव्हिजन म्हणून हा पार्ट घेतोय. तुम्हाला वातावरण या शब्दाची फोड वगैरे करून द्या असले काही क्वेश्चन आयोग विचारत नाही. ठीक आहे. तर बघा, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, आपण बघतोय वातावरण या शब्दाची फोड. तर आच्छादन, आवरण म्हणजे काय? आच्छादन. ऍटमॉस या ग्रीक शब्दावरून ऍटमॉस्फिअर या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. ठीक आहे. वातावरणातील विविध वायू पृथ्वीवरील सजीवांना जीवदान देत असतात. बरोबर. याशिवाय वातावरणातील ओझोन वायूमुळे, याला करा IMP, ओझोन वायूबद्दल जितकी इन्फॉर्मेशन मिळते ना कलेक्ट करून घ्या. ठीक आहे.
ओझोन वायूमुळे काय होतं, सूर्याकडून येणारी अतिनील किरण परत पाठवली जातात, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे होतं पृथ्वीचं संरक्षण. याच्याशिवाय वातावरणाचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला मिळत असतात. थोडक्यात वातावरण काय आहे, वायूचं आवरण आहे आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते पृथ्वी सभोवताली कायमस्वरूपी आढळतं. बघा, वातावरण का आढळतं, तर इथं गुरुत्वाकर्षण हा एक मुद्दा जो आहे ना, तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. मग वातावरणाची डेफिनेशन तुम्हाला इथं दिलेली आहे, जर एक्झाम मध्ये विचारली तर तुम्ही इथं व्यवस्थित बघू शकता. ठीक आहे. पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या गंधहीन, स्वादहीन, रंगहीन वायूच्या आवरणाला काय म्हटलेलं आहे, वातावरण म्हटले. तो नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करतोय. तर आपण ऍटमॉस्फिअर मध्ये बघत होतो वायू, गॅसेस. ठीक आहे. वातावरणातील प्रमुख घटक आपण बघतोय, त्याच्यामध्ये पहिला घटक आहे वायू, त्याच्यानंतर आपला जो दुसरा घटक आहे तो आहे बाष्प. सुरुवातीला तर आपण घटकच बघूया. तिसरा घटक आहे धूलिकण. ठीक आहे. तर हे तिन्ही घटक आपल्याला व्यवस्थित इथं कव्हर करून घ्यायचे, जेणेकरून एक्झाम मध्ये कसाही कोणताही क्वेश्चन येऊ द्या आपल्याला सॉल्व्ह झाला पाहिजे. तर वातावरण हे विविध वायूंचं मिश्रण असून यातील काही वायू स्थिर प्रमाणात तर काही वायूंचं प्रमाण बदलत्या स्वरूपात असतं. ठीक आहे. वातावरणातील वायूंच्या अभ्यासाची जी सुरुवात आहे 18व्या शतकात कार्बन डायऑक्साईडच्या शोधाने झाली, हे आपण पाठीमागे बघितलंय. आता वायूंचं शेकडा प्रमाण जे आहे ना ते कसं सांगितलेलं आहे बघा. नायट्रोजन 78.10%, ऑक्सिजन 20.9%, कार्बन डायऑक्साईड 0.003, आर्गॉन 0.93, निऑन 0.0018. ठीक आहे. ओके. तर ही झाली वातावरणातील टक्केवारी. इथं आपल्याला क्रम लावा असाही क्वेश्चन येऊ शकतो, किंवा वातावरणामध्ये सर्वात जास्त असणारा वायू तुम्हाला विचारला जाऊ शकतो, सर्वात कमी असणारा वायू तुम्हाला विचारला जाऊ शकतो, दोन्हीपैकी तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. लक्षात आलं. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नायट्रोजन बद्दल जर आपण बघायचं झालं तर वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण कसं असतं, सर्वाधिक असतं, म्हणजे 78.1% इतकं आहे. जर पृथ्वीवरील सर्व जीवावरणाच्या दृष्टीने आपण बघितलं तर नायट्रोजन हा वायू खूप महत्वाचा आहे. पण नायट्रोजनचा प्रत्यक्ष वापर करता येतो का, येत नाही. लक्षात ठेवा बरं का. वनस्पती मूळाधारी तर प्राणी वनस्पती खाऊन काय करतात, नायट्रोजन मिळवतात. नायट्रोजन सायकल वगैरे आपण अभ्यासतो. तर वातावरणातील ऑक्सिजन वायूची तीव्रता कमी करण्याचं जे काम आहे ना, ते काम नायट्रोजन करतो. ठीक आहे. याच्याशिवाय नायट्रोजन या वायूमुळे वनस्पतींच्या पेशी मजबूत होतात. लक्षात घ्या. काय होतं नायट्रोजनमुळे, वनस्पतींच्या ज्या पेशी आहेत ना त्या पेशी मजबूत होतात. ऑक्सिजन, वातावरणातील ऑक्सिजनला काय म्हणतात, प्राणवायू. सगळ्या सजीवांना त्यांच्या अस्तित्वासाठी ऑक्सिजनची गरज असते, आपल्याला माहिती आहे. लक्षात ठेवा. प्रमाण आहे 20.9%. खालच्या थरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त. याला मी 1 नंबर देते, IMP करते, नंबरिंग देते. ठीक आहे. वातावरणाचा जो खालचा थर आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. वातावरणात तुम्ही जसजसं उंच जाल तसतसं ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं, कमी कमी होत जातं. ठीक आहे. आणि ऑक्सिजन हा वायू सॉरी कशासाठी आवश्यक असतो, ज्वलनासाठी आवश्यक असतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे बघूया. कार्बन डायऑक्साईड बघा 0.003 तिसरा महत्वाचा वायू आहे असं म्हटलेलं आहे इथं. निर्मिती बघा, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती ज्वालामुखीचे उद्रेक, वनस्पतींचं विघटन, प्राण्यांचे श्वसन याच्याद्वारे होते. साधे साधे पॉइंट्स असतात पण हे लॉजिकसाठी आपल्याला उपयोगी पडतात. वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड या बघा तर या वायूची आवश्यकता असते, हे तर आपल्याला माहिती आहे. हरितगृह परिणामांमध्ये कार्बन डायऑक्साईड महत्वाची भूमिका बजावतो. लक्षात घ्या. हरितगृह परिणाम सेपरेटली पण आपण बघूया, खूप डिटेलमध्ये त्याचं कंटेंट आपल्याला बघावं लागतं. तर वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तसेच स्वयंचलित वाहनांमध्ये झालेल्या बेसुमार वाढ याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीला किती होतं, असे जे जुने ओल्ड स्टॅटिक कंटेंट म्हणतो ना आपण, ते पण विचारलं जाऊ शकतं. तर औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीला प्रमाण होतं 290 ppm. ठीक आहे. किती होतं, 290 ppm. सध्या हे प्रमाण किती आहे, 350 ppm. ठीक आहे. 290 आणि 350 हे दोन्ही पॉईंट तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा,
इतर वायू जर आपण बघितले तर वरील प्रमुख वायूशिवाय वातावरणामध्ये अत्यंत कमी प्रमाणात आढळणारे हलके वायू असून याच्यामध्ये ऑर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, हेलियम हे महत्वाचे वायू आहेत. फक्त कोणते महत्वाचे वायू आहेत हे तरी आपल्या लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, वातावरणातील ओझोन या वायूच्या थरास पृथ्वीचे संरक्षण कवच असं म्हणतात. ठीक आहे. तर हा जो ओझोन वायू आहे ना, हा जीवसृष्टीला वरदान ठरलेला आहे. लक्षात घ्या. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 ते 35 किलोमीटर उंचीवरील थरामध्ये ओझोन वायूचं प्रमाण कसं आहे, सर्वाधिक आहे आणि या थराला ओझोन थर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ओझोन वायूचा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरण किंवा जम्बोपार किरण परत पाठवतो. तर अल्ट्राव्हायोलेट रेज वरती पण आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत. लाईट स्पेक्ट्रा जो आहे ना, त्याच्यावरती आयोग कायम क्वेश्चन विचारतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. बघा काय विचारतात हे समजलं पाहिजे आपल्याला. आपण मेन तर ऍटमॉस्फिअर बघतोय. आता हा भाग तुमचा ना, हा भाग एन्व्हायरमेंट इकोलॉजी मध्ये पण येतो. ठीक आहे. जस्ट एक मिनिट थांबा. चला पुढे जाऊया. अतिनील किरण काय करतात, पृथ्वीसाठी हानिकारक असतात. बरोबर. ओझोन वायूचा थर काय करतो, अतिनील किरणाचं शोषण करतो. त्याच्यामुळं ओझोनच्या थराला पृथ्वीची संरक्षक छत्री असं म्हटलं जातं. बघा इथं तुम्हाला ही जी डेट दिली ना, 1987 पासून काय झालंय, ओझोनच्या थरास वाढता औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणामुळे छिद्र पडत आहे. त्याच्यामुळे वैश्विक तापमानामध्ये वाढ होते. त्याचा परिणाम संपूर्ण वातावरणाच्या प्रक्रियेवर होत असलेला आढळून येतोय. ठीक आहे. ओके. ओझोनच्या अवक्षयामुळेच त्वचेच्या कॅन्सरच्या प्रमाणात पण वाढ झालेली दिसून येते. ओके. क्लिअर. जस्ट एक मिनिट थांबा. बघा तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ओझोनच्या अवक्षयामुळे काय होतं, त्वचेच्या कॅन्सरमध्ये वाढ झालेली आहे. ओव्हरऑल काय माहिती का, नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. तर वातावरणात बाष्प वायुरूप स्थितीमध्ये आढळत असले तरी सांद्रीभवन आणि काय म्हणू शकतो आपण, वृष्टीच्या दृष्टीने बाष्पांना काय आहे, एक वेगळंच महत्व आहे. ठीक आहे. आपण बघतो, आपण हा दुसरा पॉइंट बघतोय. ठीक आहे. वातावरणाचा
तर बघा याच्यावरती आयोगाने आधी क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. तर इथं आपण जर बघितलं तर बाष्प वायुरूप स्थितीत आढळते, बरोबर. तरी सुद्धा सांद्रीभवन आणि वृष्टीच्या दृष्टीनं बाष्पांना काय आहे, एक वेगळंच महत्व आहे. बाष्प पाण्याची वायुरूप स्थिती असून बाष्पीभवनाच्या क्रियेद्वारे वातावरणामध्ये काय होतं, बाष्पाचं प्रमाण वाढत जातं. ठीक आहे, आणि बाष्पाचं प्रमाण स्थल कालपरतत्वे काय म्हणतो आपण, बदलत जातं. वातावरणाच्या उंचीनुसार काय होतं, बाष्पाचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि वातावरणातील एकूण बाष्पाच्या 90% काय होतं, बाष्प वातावरणाच्या 5 किलोमीटर उंचीपर्यंत आढळते. आता इथं जर आपण बघितलं की वातावरणाला बाष्पाचा पुरवठा कशातून होत असतो, जलाशयाच्या बाष्पीभवन व वनस्पतींच्या उत्सर्जनाद्वारे. ठीक आहे, ओके. याच्यामुळे वातावरणात वृष्टीची, पर्जन्य, दव, दहिवर, राईम आणि गारा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ही रूप आढळतात. तर बाष्पामुळे काय होतं, मानवी त्वचा मऊ आणि मुलायम राहते. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. धुलीकण. बघा, तिसरा घटक आहे धुलीकण. वातावरणाच्या खालच्या थरात धुलीकण आढळतात. वातावरणातील वायू, बाष्प सोडून इतर जे घनरूप घटक वातावरणात मिसळलेले असतात ना, किंवा मिसळलेले आढळतात, त्यांना आपण काय म्हणतो, धुलीकण म्हणतो. धुलीकणांचं प्रमाण सगळीकडे सारखं असतं का, नसतं. याच्याशिवाय त्यांचा आकार पण कसा असतो, भिन्न भिन्न असतो. मग धुलीकणांची निर्मिती नैसर्गिक व मानवी घटकांद्वारे होते. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं, मातीचे कण, धुराचे कण, तंतू, जीवजंतू, पालापाचोळ्याचे कण, अशा कणांचा समावेश होतो. वजनाने जड असणारे धुलीकण वातावरणाच्या खालच्या थरात, तर हलके धुलीकण वातावरणाच्या वरच्या थरात असतात. ओके. धुलीकण सूर्याकडून येणारी सौर शक्ती वातावरणात शोषून घेतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा IMP. आणि सौर शक्तीचं विकिरण, परावर्तन, याच्यावरती राज्यसेवा प्रीला क्वेश्चन विचारलेला आहे की सौर शक्तीचं विकिरण आणि परावर्तन धुलीकणाद्वारे होत असतं. वातावरणात असणाऱ्या याच धुलीकणामुळे काय होतं, आपण सूर्योदय आणि सूर्यास्त होण्यापूर्वी संधी प्रकाश आपल्याला दिसून येतो. वातावरणातील धुलीकणांभोवती बाष्प आकर्षित होतात आणि जलबंधू किंवा जलकण निर्माण होऊन वृष्टीची, पर्जन्य, दव, धुके, दहिवर इत्यादी रूपे आढळून येतात. ठीक आहे, ओके. तर हे आपण बघितले वातावरणाचे घटक. आपण आता बघतोय याच्यामध्ये आपण काय बघितलं बघा, 3 घटक बघितले. वायू, ज्याला आपण गॅसेस म्हणूया इंग्रजीमध्ये, बाष्प आणि धुलीकण. वातावरणाची संरचना, स्ट्रक्चर ऑफ ऍटमॉस्फिअर. बघा, पृथ्वीच्या सभोवताली विस्तारलेले वातावरण अनेक थरांनी तयार झालेले आहे, बरोबर. वातावरणाचा विस्तार जो आहे तो अनेक अभ्यासकांनी कालानुरूप भिन्न भिन्न सांगितलेला आहे, लक्षात घ्या. आता हे भिन्न भिन्न का सांगितलेलं आहे, कारण अवकाश व वातावरण यांची सीमारेषा कशी आहे, खूपच अस्पष्ट आहे. याला विधान आणि कारण म्हणूया आपण, विधान व कारण. ठीक आहे, ओके. चला बघा, तर इथं इसवी सन 1957 मध्ये बघा, 1957 मध्ये जर आपण बघितलं ना, तर 1957 मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडन. तर इथं आपण काय बघतोय की जे रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडन यांच्यामध्ये वातावरणाच्या 30 किलोमीटर, म्हणजे इथे तुम्हाला ही जी जिओग्राफिकल सोसायटी आहे ना, तर या सोसायटीनं जे मत दिलेलं आहे ना, ते तुम्हाला सांगितलंय. असे पॉइंट एक्झाम मध्ये शक्यतो तर विचारत नाहीत. मग आपल्याला विचारतात काय बघा, आपल्याला विचारतात जे वातावरणाचे थर असतात ना, ते विचारले जातात. त्याच्याबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली जाते. ठीक आहे, ओके. बघा, नेक्स्ट पार्ट आता आपण बघूया. याच्यामध्ये वातावरणाची थर किंवा रचना कशी सांगितलेली आहे, तपांबर, त्याच्यानंतर आहे स्थितांबर, त्याच्यानंतर आहे आयनांबर. ठीक आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला बहिर्मंडल,
इंग्रजीमध्ये हे सगळं कंटेंट तुम्हाला मिळून जाईल, टेन्शन घेऊ नका. आयोगाचा प्रत्येक क्वेश्चन ट्रान्सलेट मिळून जातो तुम्हाला. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया आपण. तर तपांबर हे सगळं आपण स्टेट बोर्डाच्या पुस्तकात पण बघतोय. ठीक आहे, पण लक्षात घ्या स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि जे ऍडव्हान्स कंटेंट असतं ना, तर त्याच्यामध्ये काय असतो, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण बेसिक म्हणतो, की बेसिक पार्ट आहे, बेसिक पार्ट आपण कव्हर करतो. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. आता इथं जर आपण बघितलं वातावरणाची थर किंवा रचना, तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर हा तुमचा पहिला पॉइंट असतो, किंवा इथंच तुम्हाला एरर टाकले जातात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर म्हणतात. ओके, 11च्या ठिकाणी तुम्हाला 10 देतील, 8 देतील, 9 पण देतील. मग तपांबराची जी उंची आहे अक्षवृत्तानुसार बदलते. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इथं मी IMP करते बघा, IMP. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तपांबराची उंची अक्षवृत्तानुसार बदलते, तर का बदलते? ओके, क्वेश्चन मी तुम्हाला विचारते. तपांबराची उंची अक्षवृत्तानुसार, लिहून घ्या, अक्षवृत्तानुसार बदलते. तर रिझन काय आहे बघा, रिझन काय आहे, का बरं बदलते? आपल्याला माहित पाहिजे ना की तपांबराची उंची अक्षवृत्तानुसार का बदलते. ठीक आहे बघा, विषुववृत्तावर जर तुम्ही बघितले ना, तर विषुववृत्तावर तपांबराची उंची 16 किलोमीटर ते 45 अंश, अक्षवृत्तावर ही उंची 11 किलोमीटर, ध्रुवावरती 8 किलोमीटर. हे कंटेंट तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये मिळणार नाही, आपली पुस्तकं सोडली तर. ठीक आहे, ओके. तर लक्षात घ्या, विषुववृत्तावरती तपांबराची उंची 16 किलोमीटर, 45 अंश अक्षवृत्तावर 11 किलोमीटर, ध्रुवावरती 8 किलोमीटर. तिसरा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा, तपांबराच्या थरात वाढत्या उंचीनुसार काय होतं, तापमान कमी होत जातं. याला क्वेश्चन करा, IMP करा. तपांबराच्या थरात वाढत्या उंचीनुसार तापमान कमी कमी होत जातं, म्हणजेच तापमानाचा सामान्य ऱ्हास दर कोणत्या थरामध्ये आढळतो, तपांबरामध्ये आढळतो. ठीक आहे, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देतील. क्लायमेटोलॉजी वरती कितीही टिपिकल क्वेश्चन विचारू द्या, तुम्हाला मार्क्स मिळणार. इथं जर तुम्ही बघितलं तर 160 मीटर उंचीला, लक्षात घ्या इथं काय होतंय, इथं 160 मीटर उंचीला तुम्हाला 1 अंश सेल्सिअस तापमान कमी झालेले दिसतंय. याच्याशिवाय वातावरणाच्या या थरामध्ये उष्णतेचं संक्रमण, वहन, अभिसरण, उत्सर्जन या तिन्ही अवस्थांद्वारे होत असलेलं आढळतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा इथं क्वेश्चन की वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये उष्णतेचं संक्रमण, वहन, अभिसरण आणि उत्सर्जन हे सगळं दिसून येतं, तर ते तपांबरामध्ये. ठीक आहे, तपांबराच्या थरामध्ये ढग, वादळे, पाऊस, विजा चमकणे, मेघगर्जना असे आविष्कार आढळून येतात. तपांबर व स्थितांबर यांना अलग करणाऱ्या 3 किलोमीटर जाडीच्या थराला काय म्हणतात, तपस्तब्दी असं म्हणतात. बरोबर. तर हे कोणत्या 2 स्तरांना, तपांबर आणि स्थितांबर, हे याच्यामध्ये आयोग फक्त कन्फ्युजन करतं, लक्षात घ्या. ठीक आहे, तर तपांबर आणि स्थितांबर यांना अलग करणाऱ्या 3 किलोमीटर जाडीच्या थराला काय म्हणतात, तपस्तब्दी. आणि तपस्तब्दीची सरासरी उंची किती आहे, 11 किलोमीटर इतकी असते. आणि या विभागात हवेचे तापमान उणे 56 अंश सेंटीग्रेड असून ते सगळीकडे सारखं असतं, म्हणून याला आपण काय म्हणतो, तपस्तब्दी असं म्हणतो. बरोबर. लक्षात घ्या, तपस्तब्दी का म्हणतात, तर तपस्तब्दीची सरासरी उंची पण लक्षात ठेवा, 11 किलोमीटर. या विभागामध्ये हवेचं तापमान कसं असतं, मायनस असतं, 56 अंश सेंटीग्रेड, सगळीकडे सारखं असतं. बघा, याला पॉज का म्हटलं जातं, तर हे सगळीकडे सारखं असतं म्हणून पॉज म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात आलं. तर हे असे पॉइंट्स तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर आहे स्थितांबर. ट्रोपोपॉज, तपस्तब्दी आणि स्थितस्तब्दी यांच्या दरम्यान असलेला जो वातावरणाचा थर आहे त्याला आपण स्थितांबर म्हणतो. बरोबर. विस्तार किती आहे, 80 किलोमीटर उंचीपर्यंत आहे. मात्र ऋतुमानानुसार व अक्षवृत्तानुसार, इथं ऋतुमानानुसार म्हटले, पाठीमागे आपण फक्त अक्षवृत्तानुसार बोललो होतो. लक्षात घ्या पॉइंट्स. अक्षवृत्तानुसार स्थितांबर यांचा विस्तार बदलत जातो. उन्हाळ्यामध्ये स्थितांबर या थराचा विस्तार हिवाळ्यापेक्षा जास्त असतो. का जास्त असतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर विषुववृत्तावरती या थराचा विस्तार सर्वाधिक असून ध्रुवाकडे मात्र तो कमी कमी होत जातो. ठीक आहे.
वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये उष्णतेचं संक्रमण होत नाही स्थितांबरामध्ये? याच्याशिवाय हवेची हालचाल, आर्द्रता, मेघ, धुलीकण इत्यादींचा अभाव आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे. स्थितांबरामध्ये 25 ते 40 किलोमीटर च्या दरम्यान ओझोन वायूचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे वातावरणाच्या या थराला ओझोन अंबर असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात घ्या. ऑब्लिक करून आपण इथं लिहूया ओझोन नंबर. ठीक आहे, ओझोन नंबर. ओके. तर ओझोन हा तर सूर्याकडून येणारी अतिनील किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणांचं शोषण करतो. त्याच्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण होतं. म्हणून या थराला पृथ्वीचे संरक्षक कवच किंवा संरक्षक छत्री असंही म्हणतात. ओझोनचा थर अतिनील किरणांचं शोषण करत असल्यामुळे काय होतं, ओझोनचं तापमान वाढतं. लक्षात घ्या. पण अलीकडे काय झालेलं आहे, या ओझोनच्या थराला काही ठिकाणी छिद्र पडलेत. आपण कोविडमध्ये न्यूज वगैरे वाचत होतो आणि ही जी किरण आहेत हे पृथ्वीवरती येऊ लागलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, वैश्विक तापमान जे आहे, ग्लोबल वॉर्मिंगच्या न्यूज आपण वाचतो. त्वचेचे कॅन्सर यांच्यासारख्या ज्या समस्या आहे त्याच्यामध्ये वाढ होत आहे. स्थितांबराची उंची 50 किलोमीटर असून त्या उंचीवर शीतस्तब्धी ही स्थितांबराची वरची सीमा आहे. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. वातावरणाचे विभाग तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागतील. वातावरणाचे विभाग याच्यामध्ये तुम्हाला ना क्वेश्चन जे आहेत ना खूप सोपे असतात, पण आपण जर कंटेंट व्यवस्थित केलं नसेल ना तर इथं काय होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे काय व्यवस्थित, म्हणजे कसं तुम्हाला हे समजलं पाहिजे की कुठून कुठपर्यंत ओझोन स्तर आहे. उदाहरणार्थ बघा, आपण डायग्राम काढतोय. ठीक आहे. ओके. आता इथं ऑलरेडी तुम्हाला दिलेलीच आहे, डायग्राम काढायची काही गरजच नाहीये, तरी पण मी तुम्हाला सांगते. एकच मिनिट थांबा. ओके, बर. तर याच्यामध्ये तुम्हाला स्थितांबराची वरची सीमा, खालची सीमा किती किलोमीटर हे विचारलं जातं. इथे तुम्हाला स्थितांबर, ओझोन लेअर दिसत आहे, ध्वनी लहरी, तपांबर, हेनली केवेसाइड थर हे पुढे आपण बघणार आहोत. लक्षात घेऊन का ऍपल्टन थर आहे. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. फक्त मराठीमध्ये तुम्हाला जर कम्फर्टेबल नसाल तर इंग्लिशमध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. आपले एनसीआरटीचे वगैरे बुक्स आहेत, तिथे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. आय नंबर. स्थित स्तब्धीपासून 500 किलोमीटर हे तुमचा एरर असतो. इथं 500 असंही देऊ शकतात, असंही देऊ शकतात. उंचीपर्यंत असणाऱ्या वातावरणाच्या थराला आय नंबर असं म्हटलं जातं आणि वातावरणाच्या या थरामध्ये मुक्त आयन असून ते विद्युत भारित असतात, म्हणून या थराला आय नंबर म्हटलेला आहे. का आय नंबर म्हटलेला आहे ते लक्षात घ्या. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे अंतरिक्षातून येणाऱ्या अतिनील किरणांचं विकिरण होऊन वातावरणातील ऑक्सिजन, नायट्रोजन यांच्यामध्ये विद्युत भाराची क्रिया व प्रतिक्रिया होण्याची निर्मिती होते. ठीक आहे. आणि या वातावरणाच्या थरातील आयनाभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि तिथूनच विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होतात. लक्षात घ्या. वातावरणाच्या थरातील आयनाभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि तिथूनच काय होतात, विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होतात. याच लहरी रेडिओ लहरी परावर्तित करत असल्यामुळे बिनतारी संदेश जे आहेत ना ते पाठवणे शक्य होतं. तुम्हाला विचारलं जातं की वातावरणातील कोणत्या थरामुळे बिनतारी संदेश पाठवणं शक्य होतं, तर तो आहे आय नंबर. आय नंबर थराची उंची भूपृष्ठापासून 80 ते 500 किलोमीटर पर्यंत असून या थरामध्ये हवा कशी असते, विरळ असते. लक्षात घ्या, विरळ असून रेडिओ लहरी, रॉकेट उड्डाण या प्रयोगामध्ये या थराचा शोध लागलेला आहे. बघा, या थराचा शोध कसा लागलेला आहे ते तुम्हाला इथं दिलेला आहे. आय नंबर हा उपथर आहे. लक्षात घ्या. आणि 80 ते 96 किलोमीटर उंची दरम्यान डी थर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा. डी थर असून या थरातून काय होतंय, रेडिओच्या दीर्घ लहरी परावर्तित होतात. 96 ते 140 किलोमीटर उंचीच्या दरम्यान असलेल्या आय नंबराच्या थराला ई थर किंवा केनली हेवेसाइड थर म्हटलं जातं. आताच मी तुम्हाला म्हटलेलं आहे. या थरामधून काय होतं, रेडिओच्या मध्यम लहरी परावर्तित होतात. जस्ट एक मिनिट थांबा.
कंटिन्यू करूया. तर पृथ्वीच्या पृष्ठभाग, आता इथं तुम्हाला जे केनेडी हेवेसाइड थर वगैरे आहेत ना, ई थर, डी थर, याच्यावरती क्वेश्चन प्रिलियमला तर खूप जास्त विचारलेले नाहीत, पण विचारू शकतात, डेफिनेटली विचारू शकतात, लक्षात घ्या. आता इथं आपल्याला ई थर, केनेडी हेवेसाइड किंवा डी थर याला काय म्हटलं जातं, किंवा तिसरा उपथर आहे ॲपल्टन थर किंवा एफ थर. बघा ई डी एफ हे तिन्ही थर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कुठला थर किती उंचीपर्यंत आढळतो? रेडिओच्या लघु लहरी परावर्तित होतात, रेडिओच्या मध्यम लहरी परावर्तित होतात, दीर्घ लहरी. तर दीर्घ लहरी कुठून परावर्तित होतात? बघा डी थरामधून परावर्तित होतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मध्यम लहरी ई थरामधून, ओके, डी थरामधून दीर्घ लहरी, ई थरामधून मध्यम लहरी, आणि जो एफ थर आहे त्याच्यामधून काय म्हणू शकतो आपण इथं, लघु लहरी परावर्तित होतात. ठीक आहे, हे तुम्हाला इथं काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, बहिर्मंडल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 ते 750 किलोमीटर इथं तुमचा क्वेश्चन असतो किंवा इथं एरर असतो. त्याच्या पलीकडील वातावरणाच्या थराला बहिर्मंडल म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. 1949 मध्ये लेमन स्पिट्झर यांनी या थराला बहिर्मंडल असं नाव दिलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं तुम्हाला ऑक्सिजन, हायड्रोजन, हेलियम या वायूंचे सूक्ष्म कण मुक्तपणे वावरताना आढळतील. इथं तुम्हाला अणूंची हालचाल कशी दिसते, ऊर्ध्वगामी. आयोग काय देतं, अधोगामी. लक्षात घ्या, वातावरणामध्ये 2000 किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल कणांचा प्रभाव असतो. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्याच्या पलीकडे मात्र इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं अस्तित्व असतं. बघा, वातावरणामध्ये 2000 किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल कणांचा प्रभाव असतो. इथून पुढे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. ठीक आहे, ओके. यांचं अस्तित्व तृण विद्युत भारित, धन विद्युत भारित असतात, म्हणून याला चुंबकीय मंडल असं म्हटलं जातं. हे सगळं आपल्या परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि वरील प्रमाणे वातावरणाची संरचना मुख्य 4 थरांच्या साह्याने सांगितली जाते. प्रत्येक थराचा विस्तार, त्यातले घटक, त्यांची वैशिष्ट्ये मात्र भिन्न भिन्न आढळून येतात. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आपण बघूया सौरशक्ती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट किंवा सोलर बजेट आपण याला म्हणतो. तर सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना ऊर्जा केवळ सूर्यापासून मिळते. लक्षात घ्या, पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणास 99.97% ऊर्जा सूर्यापासून मिळते. बघा, 99.97% ऊर्जा सूर्यापासून मिळते. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणाला उष्णता देणाऱ्या सौरशक्तीचं स्वरूप, सौरशक्तीच्या वितरणातील भिन्नता, त्यावर परिणाम करणारे घटक, उष्णतेचं संतुलन, या सगळ्या घटकांचा अभ्यास यात करणार आहोत. ओके, सौरशक्तीमध्ये हवामानशास्त्रातील तापमान हे हवेचं महत्वपूर्ण अंग आहे. बरोबर, तापमानावर कोणती अंग अवलंबून असतात? हवेचा दाब अवलंबून असतो, वारे अवलंबून असतात, आर्द्रता अवलंबून असते, पर्जन्य अवलंबून असते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, हवेच्या तापमानाचं वितरण, तापमानाची विपरीतता, हेही घटक आपल्याला इथं अभ्यासावे लागतात. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, पृथ्वीची उत्पत्ती सूर्यापासून. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या थेरीज वगैरे आहेत, एक्झाम मध्ये विचारतात पण. सूर्य पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे? 100 पटीने मोठा आहे. तापमान 6000 अंश सेल्सिअस इतकं आहे. सूर्याच्या केंद्र भागाचं तापमान पृष्ठभागापेक्षा 8000 पटीने अधिक आहे. त्याच्यामुळे सूर्य हा उष्णता देणारा मुख्य घटक आहे. परंतु सूर्यापासून बाहेर पडलेल्या उष्णतेच्या, आता हे तुम्हाला किती अत्यल्प सौरशक्ती वगैरे मिळते हे नाही तुम्हाला विचारणार. किती सेल्सिअस आहे? 6000, 8000. हे पॉइंट फक्त लक्षात ठेवा, जस्ट GK म्हणून. असे पण पॉइंट एक्झाम मध्ये विचारले जात नाहीत, हे माहित असू द्या. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. सूर्याच्या पृष्ठभागापासून सातत्याने उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेला आपण सौरशक्ती म्हणतो. दाते सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये काय दिले, दर सेकंदाला. बघा, आता हे तुम्हाला किती किलोमीटर किंवा किती मैल, थोडस डिफिकल्ट कंटेंट आहे, विचारणार नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर विद्युत चुंबकीय लघु लहरींच्या सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेला सौरशक्ती म्हणतात. विद्युत चुंबकीय लघु लहरी हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, दर सेकंदाला, असं दाते म्हणतात. सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सौरशक्ती कशाच्या स्वरूपामध्ये, याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. बघा, सूर्याच्या
पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सौर शक्ती लघु लहरींच्या स्वरूपात सापडते. पदार्थाच्या अंगचं तापमान जर अत्याधिक असेल तर त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णता शक्तीचं प्रमाण पण कसं असतं, अत्याधिक असतं. ठीक आहे. सौर शक्ती हवामानाचा घटक असून तापमान, वायुभार, वारे, वृष्टीवर त्याचा परिणाम होतो. लक्षात घ्या. सौर शक्तीमुळे काय कार्यरत राहतं, जलचक्र कार्यरत राहतं. सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी उष्णता सौर शक्तीद्वारेच प्राप्त होते. सौर शक्ती मानवी कार्यक्षमता, स्वास्थ्य, रोग यांच्यावर परिणाम करते. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. सौर स्थिर पद किंवा सौर स्थिरांक, IMP करा, IMP. ठीक आहे. ओके. बघा, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये 15 कोटी किलोमीटर अंतर असल्यामुळे पृथ्वीला फारच कमी सौर शक्ती मिळते. बरोबर, डिस्टन्स मुळे. ठीक आहे. दर चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या भागास प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.94 कॅलरी उष्णता मिळते आणि या उष्णतेला सौर स्थिरांक असं म्हणतात. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमध्ये वाढ किंवा घट होत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP. बरोबर, लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी रिपीट करते. तुम्हाला माहित पाहिजे की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये डिस्टन्स किती, 15 कोटी. बरोबर. कमी सौरशक्ती मिळण्याचं रिझन हेच आहे. दर चौरस सेमी क्षेत्रफळाच्या भागाला प्रत्येक मिनिटाला किती कॅलरी उष्णता, सरासरी 2 कॅलरी मिळते. यालाच काय म्हणतात, सौर स्थिरांक. बरोबर. मग ही जी उष्णता आहे याच्यामध्ये वाढ पण होत नाही, घट पण होत नाही. हे प्रमाण सातत्यानं टिकून राहतं म्हणून त्याला सौर स्थिर पद पण म्हणतात. दर मिनिटाला पृथ्वीला मिळणाऱ्या सौरशक्तीचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्या उष्णतेमुळे पृथ्वीवर आवश्यकते, म्हणजे आपण इथं काय म्हणतोय 2 कॅलरी, पण या 2 कॅलरीमुळे सुद्धा खूप सारे चेंजेस घडून येतात. लक्षात घ्या. अल्बेडो किंवा पृथ्वीची भूधवलता, क्वेश्चन विचारलेले आहेत. भूधवलता, अल्बेडो. बघा, सूर्याने उत्सर्जित केलेली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारी परंतु पृथ्वीचा पृष्ठभाग न तापवता परावर्तित होणारी सौर शक्ती यांचं गुणोत्तर म्हणजे पृथ्वीची भूधवलता किंवा अल्बेडो. ठीक आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करते. काय दिलंय तुम्हाला इथं, तुम्हाला दिलेलं आहे की, बघा, तुम्हाला इथं दिलेलं आहे की सूर्याने उत्सर्जित केलेली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारी परंतु पृथ्वीचा पृष्ठभाग तापवते का, पृथ्वीचा पृष्ठभाग नाही, न तापवता परावर्तित होते अशी सौरशक्ती यांचं गुणोत्तर म्हणजे काय, पृथ्वीची भूधवलता किंवा अल्बेडो. तर साधारणपणे किती टक्के, 35% सौरशक्ती परावर्तित केली जाते. लक्षात राहील तुमच्या, किती टक्के, 35% सौरशक्ती जी आहे ना, ही सौरशक्ती काय केली जाते, परावर्तित केली जाते. लक्षात घ्या. यालाच काय म्हटलं जातं, पृथ्वीची भूधवलता. बघा, सौर स्थिर पद किंवा सौर स्थिरांक, पृथ्वीची भूधवलता किंवा अल्बेडो, याच्यावरती कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तुमचा एकही क्वेश्चन इथं चुकणार नाही. अक्षांशानुसार काय होतं बघा, अक्षांशानुसार पृथ्वीच्या भूधवलतेमध्ये बदल होत जातो. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये भूधवलता 30%, ध्रुवीय प्रदेशामध्ये भूधवलता 50%. क्लायमेटोलॉजीचा अभ्यास तुम्ही फक्त एवढे लेक्चर जरी करून गेलात तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. लक्षात घ्या. मग हे जे सौर शक्तीचं वितरण आहे ना, या वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत का, फॅक्टर्स आहेत का, आहेत. लक्षात घ्या. सूर्यापासून पृथ्वीला जी सौर शक्ती मिळते त्याचं वितरण सगळीकडे सारखं आहे, नाही. सौर शक्तीच्या वितरणावर विविध घटकांचा परिणाम होतो. यातील काही प्रमुख घटक पुढील प्रमाणे आहेत. ओके. बघा, सूर्यकिरणांचा भूपृष्ठाची होणारा कोन. सौर शक्तीच्या वितरणावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, पहिला घटक आहे बघा, सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन. दिनमान आणि रात्रीमानाचा कालावधी. ठीक आहे. सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर, जमीन आणि पाणी यांचे गुणधर्म, जमिनीचं स्वरूप, जमिनीचा रंग, हे तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. वनस्पतीचं आच्छादन, वातावरणाचा परिणाम, पर्वत डोंगरांची दिशा असेल, सूर्यावरचे डाग असतील, या सगळ्या गोष्टींचा इथं
इफेक्ट पडतो लक्षात घ्या. हे जे फॅक्टर्स आहेत ना, हे प्रमुख फॅक्टर आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं, पृथ्वीचा बाह्य आकार कसा आहे, वक्र आहे. त्याच्यामुळे सूर्य एकतर बाह्य आकार वक्र आहे, सूर्य कसा आहे, स्थिर आहे. त्याच्यामुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा कोन सगळीकडे समान असतो का, नसतो. लक्षात घ्या, पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा कोन सगळीकडे समान नसतो. पृथ्वीवर ज्या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडतात तिथं कमी जागा व्यापल्यामुळे सौरशक्ती जास्त मिळते. लक्षात घ्या. ठीक आहे, पृथ्वीवर ज्या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडतात तिथं कमी जागा व्यापल्यामुळे काय होते, सौरशक्ती जास्त मिळते. लंबरूप सूर्यकिरण लंबरूप सूर्यकिरणामुळे काय होतं, वातावरणातून कमी प्रवास करत असल्यामुळे उष्णता वाया जाण्याचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. त्याच्यामुळे लंबरूप सूर्यकिरणामुळे इथं आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, लंबरूप सूर्यकिरणामुळे सौरशक्ती जास्त मिळते. तिरपी किरणे जास्त भाग व्यापतात, त्याच्यामुळे वातावरणाच्या जास्त भागातून प्रवास करत असल्याने कमी सौरशक्ती मिळते. ध्रुवीय प्रदेशामध्ये काय होतं, सूर्यकिरण तिरकी पडत असल्याने सौरशक्ती मिळण्याचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. ठीक आहे, ओके. याच्यामुळे काय म्हणतो आपण की सौरशक्तीच्या वितरणावरती घटकांचा परिणाम होतो. इथं तुम्हाला दिले आहे बघा, उत्तर ध्रुव, तिरपी सूर्यकिरणे, विषुववृत्त, लंबरूप किरण. ठीक आहे, तर सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन. नेक्स्ट बघा, दिनमान आणि रात्रीमान. पृथ्वीचं परिवलन, पृथ्वीचं परिभ्रमण. परिभ्रमणामुळे काय होतं, पृथ्वीवर सगळीकडे दिवस आणि रात्र्यांचा कालावधी सारखा असतो का, नसतो. आयोग तुम्हाला असतो देईल. 24 तासाच्या कालावधीत जर दिनमान कालावधी जास्त असेल तर सौरशक्ती मिळण्याचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. ठीक आहे, दिनमान लहान असेल, रात्रीमान मोठे असेल तर सौरशक्ती कमी मिळते. आपल्याला उलट दिलं जातं, दिनमान लहान आहे, रात्रीमान मोठा आहे, सौरशक्ती कशी मिळते, कमी मिळते. ठीक आहे, ओके. दिवस रात्र आहे, दिवस व रात्र यांच्या कालावधीत कशामुळे फरक पडतो, ऋतूनुसार फरक पडतो. लक्षात घ्या, फक्त उलट करून दिलं जातं, इथं बाकी काहीही तुम्हाला कॉम्प्लिकेशन दिल्या जात नाहीत. नेक्स्ट आपण बघूया, 21 मार्च व 22 सप्टेंबर या दोन्ही दिवशी विश्व दिनामुळे, मला वाटतं पाठीमागच्याच एक्झाम मध्ये विश्व दिनावरती क्वेश्चन होता. संपूर्ण पृथ्वीवरती पाठीमागच्या म्हणजे 2023च्या एक्झाम मध्ये 21 मार्च 22 सप्टेंबर दोन्ही दिवशी काय होते, पृथ्वीवर दिवस रात्रीचा कालावधी 12 तासाचा. कधी 21 मार्च 22 सप्टेंबर. ठीक आहे, मग त्या दिवशी सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूप पडल्यामुळे काय होतं, तिथं सौरशक्ती जास्त मिळते. परंतु उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे काय होते, सूर्यकिरण तिरपी पडल्यामुळे सौरशक्ती काय होते, कमी मिळते. हे आपल्याला माहिती आहे. 21 जूनला सूर्य कर्कवृत्तावर असल्याने कर्कवृत्तावर किरण कशी पडतात, लंबरूप पडतात. या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात दिवसाचा कालावधी मोठा असतो, मोठा म्हणजे सौरशक्ती जास्त. दक्षिण गोलार्धात तिरपी म्हणजे इथं कालावधी लहान, सौरशक्ती कमी. दक्षिण आणि उत्तर गोलार्ध कम्पेअर केलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर, लक्षात ठेवा. तर याच्यानंतरचे जे मुद्दे आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करूया. गुड डे, टेक केअर. तो आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करतोय. कुठेपर्यंत आलो होतो बघा आपण. ओके, तर 22 सप्टेंबर नंतर सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. सिंपल क्वेश्चन विचारले जातात बघा तुम्हाला. 22 सप्टेंबर नंतर सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. ठीक आहे, 21 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर लंबरूप प्रकाशतो. या डेट वरती सुद्धा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्ध बघा, दक्षिणच्या ठिकाणी फक्त उत्तर दिलं जातं तुम्हाला. ओके, तर दक्षिण गोलार्धात दिनमान मोठे, रात्रीमान लहान. उलट केलं जातं, दिनमान लहान, रात्रीमान मोठे. ठीक आहे, असल्यानं काय होतं, सौरशक्ती जास्त मिळते. लक्षात घ्या, 22 सप्टेंबर नंतर ह्या डेट तुम्ही बॉक्समध्ये लिहून ठेवला तरी चालेल. 22 सप्टेंबर नंतर सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. 21 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर लंबरूप प्रकाशतो. ठीक आहे, याच्यामुळे काय होतं, या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धात दिनमान मोठं, रात्रीमान लहान. याचा परिणाम काय होतो, तिथं सौरशक्ती जास्त मिळते. ठीक आहे, जिथं दिनमान कमी असतं तिथं सौरशक्ती कमी मिळते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचंय की याच्या उलट उत्तर गोलार्धात सूर्य दूर आहे, सूर्यकिरण तिरपी पडतात, इथं तुम्हाला सौरशक्ती कमी मिळते. लंबरूप सूर्यकिरण आणि तिरपी सूर्यकिरण हे तुम्ही व्यवस्थित इथं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, ओके. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर बघा, पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते ना,
कशी फिरते? लंबवर्तुळाकार. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, लंबवर्तुळाकार फिरते. ठीक आहे, ओके. आता इथं जर आपण विचार केला तर हा जो परिभ्रमण काळ आहे ना, या काळात कधी सूर्याजवळ तर कधी सूर्यापासून दूर जाते. ओके. आणि 4 जुलै रोजी सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर 1512 लक्ष किमी हे असतं. हे अंतर 4 जुलै हे अंतर सर्वात जास्त असल्यामुळे याला अपसूर्य स्थिती म्हणतात. बघा काय म्हणतात? अपसूर्य. आयन दिन विचारला जाऊ शकतो, तर अपसूर्य स्थिती पण विचारली जाऊ शकते. या स्थितीत पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटर क्षेत्राला 1.88 कॅलरी उष्णता मिळतेच, म्हणजे सौर शक्ती मिळण्यात घट होते. ठीक आहे, ओके. इथे तुम्हाला 3 जानेवारी उपसूर्य स्थिती, 4 जुलै अपसूर्य स्थिती. ठीक आहे, उपसूर्य आणि अपसूर्य. आता 3 जानेवारीला काय होतं? सूर्य आणि पृथ्वी याच्यातलं अंतर 1464 किमी असतं. 1512 आणि 1464 इथं असते उपसूर्य स्थिती, म्हणजे वर्षातील कमीत कमी अंतर आहे, इथं जास्त आहे, याला उपसूर्य म्हणतात. उपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटरला 2.1 कॅलरी उष्णता मिळते. लक्षात घ्या, इथं किती मिळते? 1.88 मिळते. ओके. ही उष्णता सरासरीपेक्षा कशी असते? थोडीशी जास्त असते. जमीन आणि पाणी यांचे गुणधर्म. उष्णता ग्रहण आणि उत्सर्जन करण्याचे गुणधर्म जमीन आणि पाण्याचे सेम आहेत का? नाही, भिन्न आहेत. जमीन कशी तापते? जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. ठीक आहे. आणि जमीन बघा घन, अपारदर्शक, स्थिर आहे. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे कमी जाडीचा थर लवकर तापवला जातो, बरोबर. मात्र कमी उष्णता साठवल्यामुळे उष्णतेचं उत्सर्जन सुद्धा काय होतं? लवकर थंड होतं. लवकर होऊन लवकर थंड होतं. उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं या भूगोलार्धामध्ये सौरशक्ती कमी मिळते. लक्षात घ्या, उत्तर गोलार्धात जमिनीचं प्रमाण जास्त आहे, या भूगोलार्धात कमी सौरशक्ती मिळते. क्वेश्चन IMP रिमेंबर. ठीक आहे, ओके. पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं, बरोबर. कारण का? पाणी जल आहे. बघा, तर त्याच्यामुळे पाणी तापण्यास उशीर लागतो. मात्र पाण्याच्या जास्त जाडीच्या थरात काय होतं? जास्त सौरशक्ती शोषल्यामुळे तिथं अधिक उष्णता असते. या उष्णतेच्या उत्सर्जनात जास्त कालावधी लागत असल्यामुळे पाणी सावकाश थंड होतं. दक्षिण गोलार्ध महासागरांनी जास्त व्यापल्यामुळं जलगोलार्धात जास्त सौरशक्ती मिळते. ठीक आहे, ओके. तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. जमिनीचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर जमिनीच्या स्वरूपानुसार उष्णता शोषण करण्याचं प्रमाण बदलत असतं. ठीक आहे, बघा जमिनीच्या स्वरूपानुसार उष्णता शोषण करण्याचं जे प्रमाण आहे ते बदलत असतं. पृथ्वीवर ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या, तर हे जे सेंटेन्स असतात ना, हे सेंटेन्स आपण सुरुवातीपासून अभ्यासत असतील तर सोपे जातात. एक्झाम मध्ये मग त्याच्यावरती विचार करायचा, मग आन्सर द्यायचं, ते अवघड होऊन जातं. तर जमिनीचे प्रकार भिन्न भिन्न आहेत. खडकाळ जमीन असेल तर त्या प्रदेशात सौरशक्ती जास्त शोषून घेतली जाते. याच्यावर गाळाची आणि चिकण मातीची जमीन कमी सौरशक्ती शोषून घेते. ठीक आहे, ओके. जमिनीचा रंग बघा, काळ्या रंगाच्या मृदेवरून सौरशक्ती परावर्तनाचं प्रमाण कमी असल्यामुळे काय होतं? तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बघा, तर इथं काय होतं? सौरशक्तीचं वितरण जास्त असतं. ठीक आहे, हे साधे सिंपल सेंटेन्स असतात ना, हे आयोगाकडून विचारले जाऊ शकतात.
तर इथं आपण पुढचा मुद्दा बघूया की जमिनीचा रंग पांढरा असल्यास सौरशक्तीच्या परावर्तनाचं प्रमाण काय होतं, वाढतं. त्याच्यामुळे अशा प्रदेशामध्ये जी कमी सौरशक्ती शोषली गेली ना, तिथे काय होतं, कमी उष्णता मिळते. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट पार्ट आपण बघूया, वनस्पतीचं आच्छादन. जमिनीवरील वनस्पतीच्या आच्छादनाचा परिणाम सौरशक्तीच्या वितरणावरती होतो, लक्षात घ्या. आणि वनस्पतीचं आच्छादन दाट असल्यास सौरशक्ती पृष्ठभागापर्यंत पोहोचते का, नाही पोहोचत, बरोबर. याच्याशिवाय वनस्पतीमुळे आर्द्रता जास्त असते, सौरशक्तीचं शोषण होऊन भूपृष्ठाला कमी सौरशक्ती मिळते. म्हणून गवताळ, कुरणे व घनदाट जंगलांच्या प्रदेशामध्ये कमी सौरशक्ती मिळते. बघा, हे तर तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला मृदाचा पॉइंट वगैरे विचारला जाऊ शकतो. वनस्पती विरहित जो प्रदेश असतो सौरशक्तीला अडथळा नसतो, सौरशक्ती जास्त मिळते. वाळवंटी प्रदेशात वनस्पतींच्या अभावामुळे सौरशक्ती मिळण्याचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. 8वा पॉइंट आहे वातावरणाचा अभाव. बघा, परिणाम. सौरशक्ती वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येताना 3 क्रियांचा परिणाम होतो, लक्षात घ्या. या 3 क्रिया कोणत्या आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा, तर कोणत्या आहेत या 3 क्रिया बघा. सौरशक्ती वातावरणाकडून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येताना विकिरण, परावर्तन आणि शोषण. ओके, कोणकोणत्या आहेत बघा, विकिरण, परावर्तन आणि शोषण. चला नेक्स्ट आपण बघूया. तर हे 3 जे मुद्दे आहेत हे आपण डिस्कस करूया. विकिरण बघा, वातावरणातील धुळीकणांचा आकार लहान असेल तर सूर्यकिरण आडली जाऊन काय होतात, सौरशक्ती वातावरणात सर्वदूर फेकली जाते. ठीक आहे, आकार लहान असेल, याच्यावरती पण आयोगाचा क्वेश्चन बनलेला आहे. या क्रियेला आपण विकिरण म्हणतो. विकिरणाचं प्रमाण जास्त असल्यास त्या ठिकाणी कमी सौरशक्ती मिळते, बरोबर. परावर्तन, वातावरणातील, लक्षात घ्या, वातावरणातील धुळीकणांचा तर परावर्तन, वातावरणातील धुळीकणांचा व्यास जो आहे ना, तो सौरशक्तीच्या लहरीपेक्षा मोठा असल्यास सूर्यकिरणांचं परावर्तन होऊन सूर्यकिरण जी आहेत ना, तर ही सूर्यकिरण अवकाशाकडे फेकली जातात. ही क्रिया जिथे जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी कमी सौरशक्ती मिळते. ठीक आहे, क्वेश्चन आलेत, याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी विचारलेले आहे, तुम्ही पेपर काढून बघा. विकिरण, परावर्तन, कारण का माहितीये, पृथ्वीचं हीट बजेट आपण म्हणतो, पण वातावरणाचा जो परिणाम आहे, तर इथं सौरशक्ती वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे जेव्हा येते ना, तेव्हा या 3 क्रिया होतात, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला धुळीकणांचा व्यास, परावर्तन, विकिरण हे शब्द फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. शोषण, वातावरणातील विविध वायू, धुळीकण आणि बाष्प यांच्याद्वारे सौरशक्ती भूपृष्ठाकडे येताना शोषून घेतली जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, वातावरणात शोषण क्रियेद्वारे बरीचशी सौरशक्ती खर्च होते. शोषण क्रिया ज्या ठिकाणी जास्त होते तेथे सौरशक्ती कमी मिळते, बरोबर. शोषण क्रिया ज्या ठिकाणी, लक्षात घ्या, शोषण क्रिया ज्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला, जास्त होते तिथे सौरशक्ती कशी असते, कमी मिळते. ठीक आहे, ओके. चला पुढे आपण जाऊया. पर्वत डोंगरांची दिशा. पृथ्वी पृष्ठभागावरील पर्वतांची दिशा कशी आहे, वेगवेगळी आहे. ठीक आहे, हिमालय पर्वत पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला असल्यामुळे पर्वत उताराच्या दिशा कशा आहेत, उत्तर दक्षिण. इथं बघा, उत्तर गोलार्ध पर्वत, दक्षिण गोलार्ध पर्वत. ठीक आहे, सूर्यकिरणांचा भूपृष्ठ उताराच्या दिशेने होणारा कोण, तर दक्षिण पर्वत उतार आहे. इथं दक्षिण हा बघा, जास्त सौरशक्ती आहे, इथं कमी सौरशक्ती आहे. ठीक आहे, हेच आपल्याला इथं दिलंय की सूर्यकिरणांच्या दिशेने उतार जर असेल
तर त्या प्रदेशातील सूर्यकिरणे काय करतात, कमी जागा व्यापतात, सौरशक्ती जास्त मिळते. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर याच कारणामुळे काय होते, सौरशक्ती जास्त मिळते, लक्षात घ्या. याच्या उलट हिमालयाच्या उत्तरेकडील उतार जो आहे ना, तर त्या उत्तर पर्वत उतार इथं बघा तिरपी पडतात, त्याच्यामुळे जास्त जागा व्यापतात, परिणामी सौरशक्ती कमी मिळते, हेही आपण बघितलेलं आहे. पण अशा डायग्राम वगैरे तुम्हाला शक्यतो तर जास्त मिळणार नाहीत. सूर्यावरील डागांचं चक्र कसं असतं, 11 वर्षाचं असतं. सूर्यडागांचं प्रमाण जास्त असल्यास अल्ट्राव्हायोलेट किरण अधिक प्रमाणात सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होतात, त्याच्यामुळं या कालावधीत सौरशक्ती मिळण्याचं प्रमाण वाढतं. मात्र इतर वेळी सूर्यावरील डागांचं प्रमाण कमी असल्यामुळं काही प्रमाणात सौरशक्ती इथं मिळते, असं आपल्याला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, तापमान. हवेच्या विविध अंगापैकी तापमान हा घटक महत्वपूर्ण असून हवेच्या इतर अंगावर परिणाम करत असल्यामुळे त्याला नियंत्रण घटक असेही म्हणतात. सूर्यकिरणामुळे बघा, तर सूर्यकिरणामुळे काय होतं, प्रत्यक्ष हवा तापते का, नाही तापत. प्रथम सौरशक्ती कुठे मिळते, पृथ्वी पृष्ठाला. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेपासून वातावरणातील हवा बदलते. ओके, मग हवेचे भूपृष्ठालगतचे जे थर आहेत ना, अगोदर तापतात, नंतर वरचे थर तापतात. वातावरण डॅश डॅश क्रियांद्वारे तापवले जातं, वहन, उत्सर्जन आणि अभिसरण. हवेचे तापमान मोजण्यासाठी साधा तापमापक, कमाल आणि हे नाहीत विचारत तुम्हाला, हे विचारलं जातं. ठीक आहे. ओके, कशामध्ये मोजलं जातं वगैरे हे विचारणारच नाही. हवेच्या तापमानावर अवलंबून असणारे घटक, हवेचा दाब, बाष्पीभवन, आर्द्रता, वारे, ढग, वृष्टी. क्वेश्चन विचारला जातो, लक्षात घ्या. सगळ्या सजीव सृष्टीला जगण्यासाठी, विकसित होण्यासाठी तापमानाची आवश्यकता असते. म्हणून तापमानाचा अभ्यास जो आहे ना, तो इथं आपल्याला इम्पॉर्टंट राहतो. ठीक आहे. हवेच्या तापमानावर परिणाम करणारे घटक. चला, बघा, तर इथं पृथ्वीवर सर्वत्र हवेचं तापमान सारखं आढळतं का, नाही. कारण हवेच्या तापमानावर अनेक घटकांचा परिणाम होतो. तर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, अगोदर आपण बघूया. अक्षांश आहे, समुद्र सपाटीपासून उंची आहे, समुद्र सानिध्य आहे, प्रचलित वारे, समुद्र प्रवाह, ढगांचं आच्छादन, त्याच्यानंतर पर्जन्य, वनस्पतींचं आच्छादन, मृदा व प्रकार, जमिनीचा उतार, जसं आपण पाठीमागं बघितलं होतं. तर हे सगळे घटक आपल्याला इथे काय करायचे आहेत, व्यवस्थित बघायचे आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर इथे एक एक करून आपण बघूया. अक्षांश रेखांश जर आपल्याला क्लिअर झाले ना,
तर पृथ्वीवरील अक्षांशानुसार तापमान बदलतं का? नाही बदलत. का बदलतं? बदलतं. लक्षात घ्या, आयोग देतं बदलत नाही. ठीक आहे. विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जसं तुम्ही जाताय तसं तापमान कमी कमी होत जातं. आयोग देतं वाढत जातं. कारण विषुववृत्तीय प्रदेशात संपूर्ण वर्षभर सूर्यकिरण कशी पडतात? लंबरूप पडतात आणि कमी जागा व्यापत असल्यामुळे सौरशक्ती जास्त मिळून हवेचं तापमान वाढतं. ठीक आहे. पण विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे सूर्यकिरण तिरपी होत जातात. तिरपी सूर्यकिरण जास्त जागा व्यापतात आणि त्याच्यामुळे काय होतं? सौरशक्तीचं प्रमाण कमी होतं. कमी उष्णता मिळाल्याने हवेचे तापमान कमी असते. बघा, तर इथं काय आपल्याला बघायचं की कमी उष्णता मिळाल्यामुळे काय होतं? हवेचं तापमान जे आहे ते कमी होत जातं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, समुद्र सपाटीपासून उंची. पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेपासून हवा खालून वर तापत जाते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे समुद्र सपाटीलगत तापमान जास्त असतं. समुद्र सपाटीपासून जसं तुम्ही सॉरी तर जसं जसं उंच जाल तसं तसं तापमान कमी होत जातं. सर्वसाधारणपणे 160 मीटर उंचीला 1 अंश सेंटीग्रेड तापमान कमी होतं. त्याच्यामुळे वाई येतं, आपल्याला तापमान जास्त मिळतं. महाबळेश्वर पाचगणी कमी मिळतं. उंचीनुसार हवेचा दाब कमी झाल्यामुळे हवेचं प्रसरण होऊन तापमान ओके. तर लक्षात घ्या. तर या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथं काय एकच मिनिट थांबा. ठीक आहे. तर इथं वातावरणाच्या खालच्या थरात धुलीकण बाष्प जास्त असल्यामुळे उष्णता जास्त ग्रहण केली जाते. त्याच्यामुळे तापमान जास्त असतं. परंतु समुद्र सपाटीपासून जसं उंच जावत असतं तसं धुलीकण बाष्प वायूंचं प्रमाण कमी झाल्यामुळे तापमान काय असतं? कमी असतं. ठीक आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे उंची मीटरमध्ये, तापमान अंश सेल्सिअसमध्ये. तर अशा प्रकारचे जे काय म्हणतात त्याला आलेख वगैरे आहेत ना,
ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. समुद्र सानिध्य. बघा, समुद्र सानिध्याचा परिणाम हवेच्या तापमानावर होतो. ठीक आहे. समुद्रालगत असणाऱ्या हवेचं तापमान कमी असतं, तर समुद्रापासून जसं दूर जावं तसं तापमान वाढत जातं. पाणी उशिरा तापत असल्यामुळे दिवसात तापमान कमी असतं. तर पाणी सावकाश पाणी उशिरा तापत असल्यामुळे दिवसा तापमान कमी असतं. पाणी सावकाश थंड होत असल्यामुळे रात्रीचं तापमान फारसं कमी होऊ दिलं जात नाही. ठीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशात दिवसाच्या समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्यामुळे व रात्री जमिनीवर समुद्राकडे वाहणाऱ्या मतलई वाऱ्यामुळे तापमान सम राहतं. मात्र समुद्रापासून दूर अंतरावर या सागरी वाऱ्याचा आणि समुद्र सानिध्याचा प्रभाव पडतो का? नाही पडत. म्हणून आपण म्हणतो की समुद्रापासून जसजसं दूर जावं तसतसं तापमान वाढतं. समुद्र सानिध्याला आपल्याला मुंबईचं तापमान कमी आहे, खंडांतर्गत प्रदेशात असणाऱ्या नागपूरचं तापमान कसं आहे? जास्त आहे. तर हाही मुद्दा तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट मुद्दा आहे प्रचलित वारे. बघा, एखाद्या देशामध्ये जर विशिष्ट काळ एकाच प्रकारचे वारे जर वाहत असतील तर त्यांचा परिणाम हवेच्या तापमानावर होतो का? होतो. असे वारे थंड प्रदेशावरून येत असतील तर तापमान कमी केलं जातं. जर उष्ण प्रदेशावरून येत असतील तर तापमान वाढवलं जातं. नैऋत्य मोसमी वारे समुद्रावर येत असल्यामुळे भारतातील हवेचे तापमान कमी होण्यास मदत होते. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे समुद्र प्रवाह. ठीक आहे. बघा, समुद्रातून उष्ण व थंड सागरी प्रवाह वाहत असतात. समुद्र प्रवाहांचा लगतच्या प्रदेशाच्या तापमानावर परिणाम होतो. उष्ण प्रवाहामुळे तापमान वाढतं. शीत प्रवाहामुळे तापमान कमी होतं. उष्ण प्रवाहावरून वाहणारे वारे उष्ण असतात, लगतच्या प्रदेशाचं तापमान वाढवितात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या पूर्व आणि आग्नेय किनाऱ्याजवळ गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह वाहत असल्यामुळे काय होतं? किनाऱ्याचं तापमान वाढतं. ठीक आहे. शीत प्रवाहावरून येणारे वारे कसे असतात? थंड असतात. या प्रवाहावरून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान कमी केलं जातं. कॅनडाच्या ईशान्य किनाऱ्याजवळ लॅब्राडोर शीतप्रवाह वाहत असल्यामुळे किनारी प्रदेशाचं तापमान कमी झालेलं आहे. ठीक आहे. ढगांचं आच्छादन. नेक्स्ट बघा, आकाश ढगांनी आच्छादित असल्यास सौरशक्तीच्या परावर्तनाचं प्रमाण काय होतं? वाढतं. असे सेंटेन्स तुम्हाला दिले जातात बघा. तर ढगाने अभ्राच्छादित आहे, सौरशक्तीच्या परावर्तनाचं प्रमाण वाढतं का कमी होतं? वाढतं. भूपृष्ठाला कमी सौरशक्ती मिळते, तापमान कमी असतं. आणि याच्या उलट जर आकाश निरभ्र असेल तर सूर्यकिरण जमिनीकडे पोहोचतात, परिणामी काय होतं? तापमान वाढतं, बरोबर, किंवा तापमान जास्त आढळतं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, पर्जन्य. जास्त पर्जन्याच्या प्रदेशातील बरीचशी उष्णता जी आहे ना
तर ही बरीचशी उष्णता ओलसर जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन करण्यात खर्च होते, त्याच्यामुळे हवेचं तापमान कमी असतं. या उलट कमी पर्जन्याच्या प्रदेशातील जमीन कोरडी असल्यामुळे तापमान जास्त असतं. ठीक आहे. वनस्पतींचं आच्छादन बघा, घनदाट जंगलांच्या प्रदेशात सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचण्यास अडथळा होतो, हे आपण बघितलं होतं. त्याच्यामुळे जमीन तापत नाही. बाष्प उत्सर्जनामुळे हवेची आर्द्रता जास्त असते. हे बाष्प उष्ण शोषण करत असल्यामुळे हवेचं तापमान फारसं वाढत नाही. याच्या उलट नैसर्गिक वनस्पतींचं आच्छादन नसलेल्या वाळवंटी प्रदेशात तापमान कसं असतं, जास्त असतं. मृदा आणि प्रकार बघा, वाळू मिश्रित खडकाळ जमीन, सौर शक्ती, ओके. नेक्स्ट बघा, मृदा प्रकार आणि रंग, वाळू मिश्रित खडकाळ जमीन, सौरशक्ती हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे. गाळाची आणि चिकण मातीची मृदा कमी सौरशक्ती शोषून घेते. ठीक आहे. ओके. जमिनीचा उतार बघा, जमिनीचा दक्षिणेकडील बघा, जमिनीचा दक्षिणेकडील उतार आणि उत्तरेकडील उतार येथील तापमानामध्ये काय आढळते, भिन्नता आढळते. ठीक आहे. ओके. सूर्यकिरणांच्या दिशेने भूपृष्ठाचा उतार असल्यास ती लंबरूप पडल्यामुळे काय होते, कमी जागा व्यापतात. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त उष्णता मिळाल्यामुळे तापमान कमी असतं. मात्र सूर्यकिरणांच्या विरुद्ध दिशेने उतार असल्यास सूर्यकिरण जास्त जागा व्यापतात, त्यामुळे कमी उष्णता मिळते. साहजिकच अशा प्रदेशांचं तापमान कसं असतं, कमी असतं. ठीक आहे. ओके. चला पुढे जाऊया. तर हे झाले आपले मुद्दे. नेक्स्ट बघा, तापमानाचं वितरण. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा काय म्हणू शकतो आपण, वातावरणात हवेच्या तापमानाचं वितरण समान आढळत नाही. कारण हवेच्या तापमानावर परिणाम करणारे घटक असमानरित्या वितरित झाले. ठीक आहे. ओके. मग काय होईल, तापमानाचं वितरण सुद्धा कमी जास्त होईल की नाही. मग तापमानाचे भौगोलिक वितरण दोन प्रकारे सांगितलेलं आहे. कसं, होरिझोंटल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, होरिझोंटल डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही बघितलं, तर होरिझोंटल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला क्षितिज समांतर म्हणा मराठीमध्ये, विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण ध्रुवापर्यंत अक्षवृत्तानुसार जे तापमानात बदल होत जातं, त्याच्यानुसार 3 विभाग, उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, शीतकटिबंध. आपण काय करतो माहितीये का, आपण म्हणतो अरे हे मला उष्णकटिबंध वगैरे अभ्यासायचे, पण आपण हे नाहीत म्हणत की बाबा आम्ही टेम्परेचरचं डिस्ट्रीब्युशन अभ्यासतोय. बरोबर. खूप कमी विद्यार्थी असतील की जे असा परफेक्ट स्टडी वगैरे करत असतील. तर उष्णकटिबंध विषुववृत्तापासून तुम्ही कर्कवृत्तापर्यंत आणि दक्षिणेस मकर वृत्तापर्यंत पृथ्वीचा जो प्रदेश होतो त्याला उष्णकटिबंध म्हणतात. या प्रदेशामध्ये वर्षभर सूर्यकिरण कोणत्या ना कोणत्या ठिकाणी लंबरूप पडतात, त्याच्यामुळे सौरशक्ती जास्त म्हणून काय होतं, तापमान जास्त असतं. समशीतोष्ण कटिबंध बघा, इथं तुम्हाला दोन्ही गोलार्धामध्ये समशीतोष्ण कटिबंध मिळतोय. तर इथं उन्हाळ्यात तापमान उष्ण, हिवाळ्यात शीत असतं आणि या विभागामध्ये सूर्यकिरणे साधारणतः तिरपी पडत असल्यामुळे काय असतं, तापमान मध्यम असतं. लक्षात घ्या, समशीतोष्ण कटिबंधामध्ये तापमान कसं असतं, मध्यम असतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, शीत कटिबंध.
तर इथं उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील आणि काय म्हणू शकतो आपण आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त, ठीक आहे. आणि दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान जो प्रदेश आहे त्याला आपण शीतकटिबंध म्हणतो. सर्वात सोपा पार्ट आहे. इथे सूर्यकिरण तिरपी असतात, त्याच्यामुळे कमी सौरशक्ती मिळते, तापमान अतिशय कमी असतं, ठीक आहे. आता पृथ्वीवरील तापमानाचं जे क्षितिज समांतर वितरण आहे ना, ते दर्शवण्यासाठी काय केलं जातं, समताप रेषा. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. नकाशावर समान तापमानाची स्थळ जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात. समान टेम्परेचर. समताप रेषा काढताना प्रत्येक स्थळाचे समुद्र सपाटीचे तापमान काढतात. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की उदाहरणार्थ समुद्र सपाटीपासून 800 मीटर उंचीवर एक शहर आहे अ नावाचं. इथलं तापमान आहे 20 डिग्री सेंटीग्रेड, ठीक आहे. 160 मीटर उंचीला 1 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचा जो राजदर आहे त्याच्याप्रमाणे तापमान जर बघितलं तर 25 डिग्री होईल. त्याच्यामुळे समताप रेषा त्या स्थळांचं काय करतात, वास्तव तापमान दर्शवतात का, नाहीत दर्शवत. लक्षात घ्या, जानेवारी जुलै हे दोन्ही महिने अनुक्रमे हिवाळा उन्हाळा ऋतूचं प्रतिनिधित्व करतात. या दोन्ही महिन्यातल्या समताप रेषांचं पृथ्वीच्या नकाशावर जर तुम्ही निरीक्षण केलं तर काही तुम्हाला वैशिष्ट्ये आढळून येतात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळे एक्झाममध्ये विचारतात का? विचारतात. लक्षात घ्या, समताप रेषा या सर्वसाधारणपणे नकाशावर पूर्व पश्चिम गेलेल्या असून या अक्षवृत्तांना जवळजवळ समांतर असतात, ठीक आहे. यावरून अक्षवृत्ताचा परिणाम पृथ्वीवरील तापमानाच्या वितरणावर होत असल्याचं सिद्ध होतं. समुद्र व भूभागाच्या सीमेवर या रेषा वाकलेल्या असतात. समुद्रावर या रेषा एकमेकांना समांतर असतात, मात्र भूभागावर या रेषा कशा असतात, नागमोडी वळलेल्या असतात. ओके, बघा, समुद्र किनाऱ्याजवळ उष्ण प्रवाह वाहत असल्यास या रेषा उत्तर ध्रुवाकडे, तर शीत प्रवाह वाहत असेल तर या रेषा काय करतात, विषुववृत्ताकडे झुकलेल्या असतात, ठीक आहे. हे सगळे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. नेक्स्ट बघा, दोन समताप रेषांमधलं जे अंतर आहे ना, तर ते अंतर कमी असल्यास त्या ठिकाणी तापमानात शीघ्र बदल असतो, बरोबर. या उलट जर अंतर जास्त असेल तर तापमानामध्ये मंद बदल असतो. ओके, लक्षात आलं. समताप रेषांच्या साहाय्याने संपूर्ण जगभराच्या तापमानाचं वितरण स्पष्ट करता येतं, हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट मुद्दा काय आहे बघा, तापमानाचं हॉरिझॉन्टल आपण बघितलं, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन बघूया. सौरशक्ती पृथ्वी पृष्ठाला मिळाल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उष्णतेचं उत्सर्जन सुरू होतं. त्याच्यामुळं सर्वप्रथम पृथ्वी पृष्ठभागालगतच्या वातावरणाच्या थराचं तापमान वाढू लागतं. त्याच्यानंतर वातावरणाचे थर वहन, उत्सर्जन, अभिसरण प्रक्रियेद्वारे तापवले जातात, ठीक आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा, वातावरणीय तापमानाच्या विविध निरीक्षणावरून काय आढळतं की समुद्र सपाटीपासून तुम्ही उंच जाल, तापमान कमी होतं. 160 मीटर उंचीला 1 डिग्री सेंटीग्रेड तापमान कमी होण्याचा दर, ऱ्हास दर आहे. ऋतुमानानुसार तापमान कमी होण्याचा दर बदलतो. 160 मीटरला 1.1, हिवाळ्यामध्ये 0.8 वगैरे वगैरे, ठीक आहे. आता उंचीनुसार तापमान कमी होण्याची कारणं काय आहेत बघा. उंचीनुसार तापमान कमी होण्याची कारणं, वातावरणामध्ये प्रत्यक्ष सूर्यकिरणापासून तापत नाही. प्रथम पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, नंतर खालचे थर तापतात, नंतर वरचे थर तापतात, बरोबर. उंचीवर जास्त तापमान, जास्त उंचीवर कमी तापमान, अशा पद्धतीने. वातावरणाच्या खालच्या थरात बाष्प, वायू, धूलीकणांचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे इथून जी उष्णता आहे ती शोषली जाते, तापमान जास्त असतं. आणि वातावरणाचा जो वरचा थर आहे तिथं बाष्प, वायू, धूलीकण कमी असल्यामुळे काय होतं, तापमान कसं असतं, कमी असतं, ठीक आहे. ओके, समुद्र सपाटीलगत हवेचा दाब जास्त असतो, त्याच्यामुळे हवेचे जे थर असतात ना, तर ते हवेचे थर कसे असतात, दाट असतात, ठीक आहे. त्याच्यामुळे हवेचं तापमान जे आहे ना, तर ते हवेचं तापमान जास्त असतं, परंतु उंचीनुसार हवेचे थर विरळ होत जातात, त्याच्यामुळे काय होतं, तापमान कमी होत जातं. लक्षात ठेवा, तापमान कमी होत जातं, ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपण इथं बघतोय तापमानाची विपरीतता. काय आहे तापमानाची विपरीतता बघा.
याच्यामध्ये जर आपण बघितलं तर समुद्र सपाटीपासून उंचीनुसार तापमान कमी कमी होत जातं, यालाच तापमानाचा ऱ्हासदर म्हणतात, पाठीमागे आपण बघितलंय. पण विशिष्ट परिस्थितीत उंचीनुसार तापमान कमी होण्याच्या ऐवजी तापमान वाढत जातं. असं का होतं? यालाच म्हणतात तापमानाची विपरीतता. म्हणजे उंचीनुसार तापमान कमी होण्याऐवजी वाढत जातं. ठीक आहे. मग विपरीतता होण्यासाठी कोणती परिस्थिती असते, अनुकूल परिस्थिती कोणती असते बघा. तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्याच ठिकाणी अशी विपरीतता आढळते नाही आढळत, पण पुढील प्रकारची परिस्थिती जर असेल तर तापमानाची विपरीतता आढळते. जर कसला प्रदेश असेल, पर्वतीय प्रदेश असेल तर तिथं तुम्हाला तापमानाची विपरीतता आढळून येऊ शकते. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. पर्वतीय प्रदेशातील दरीच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, तर दरीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पर्वताचे जे माथे असतात, म्हणजे हा एक पर्वत आहे, हा एक पर्वत आहे, इथं दरी आहे, हा आहे माथा. ठीक आहे. हा आहे माथा. दऱ्याचे काठ लवकर थंड होतात, परंतु दरीतील हवा, हे जे काठ असतात ना लवकर थंड होतात, पण दरीतील हवा कशी असते, उष्ण असते. परंतु नंतर काठावरील थंड हवा जड असल्यामुळे उतारावरून घसरत घसरत दरीच्या तळाकडे येते. ठीक आहे. याच वेळी दरीच्या खालच्या थरात हवा थंड असून दरीमध्ये उंचीनुसार तापमान वाढताना आपल्याला आढळून येतं. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. ओके, तर आजच्या पार्ट मध्ये आपण इथंच थांबूया. पुढचा पार्ट जो आहे तो आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.